करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझ्या वचनाचं प्रगटीकरण तू आम्हाला दे. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आमचं अंतःकरण उघड, त्यामध्ये देवप्पा तुझं वचन रुजू दे आणि देवप्पा त्याचा मोठा वृक्ष होऊन त्याला पवित्र आत्म्याची फळं येऊ देत. आमच्या सर्व पापांची, चुकांची, अन्यायांची, अपराधांची, दोषांची देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. सर्व काही तुझ्या गौरवासाठी असू दे आणि काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आजच्या मननासाठी आपण मत्तयकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय घेतलेला आहे आणि 1 ते 16 ही वचनं आपण वाचलेली आहे. तर यामध्ये एक द्राक्षमळ्याचा दृष्टांत प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेला आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की स्वर्गाचं राज्य असं आहे. एक मालक आहे द्राक्षमळ्याचा आणि तो त्याच्या द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यासाठी काही कामकरी बोलवण्यासाठी बाहेर जातो आणि त्यांना जी काय मजुरी द्यायची आहे ती ठरवतो आणि त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात कामाला बोलवतो. नंतर तो 3ऱ्या तासाला परत बाहेर जातो. परत काही लोक असतात त्यांना तो बोलवतो आणि त्यांना पण कामाला लावतो. 6व्या तासाला जातो, पुन्हा काही लोक तिथे उभे असतात, त्यांना पण बोलवतो आणि त्यांना पण आपल्या द्राक्षमळ्यात कामाला देतो. 9व्या तासाला पण तो पुन्हा बाहेर जातो, पुन्हा त्याला काही लोक भेटतात, त्यांना पण तो द्राक्षमळ्यामध्ये कामासाठी बोलवतो. 11व्या तासाला पण तो बाहेर जातो, तेव्हा पण काही लोक असतात ज्यांना काम मिळालेलं नाही, अशा लोकांना तो कामासाठी आपल्या द्राक्षमळ्यामध्ये बोलवतो आणि ते काम करतात. आणि नंतर जेव्हा मजुरी द्यायची वेळ येते तेव्हा काय होतं, 11व्या तासाला ज्यांना बोलवलं, म्हणजे ज्यांनी फक्त 1च तास काम केले द्राक्षमळ्यामध्ये, त्यांना तो मजुरी देतो. आणि अगदी पहिल्या तासापासून, म्हणजे ज्यांनी सर्व वेळ पूर्ण दिवस उन्हातान्हात काम केले, त्यांना पण तो मजुरी देतो आणि दोघांना मजुरी सेमच देतो. सर्व कामगारांना सारखी मजुरी देतो. आणि मग 11वं वचन जे आहे, 20वा अध्याय 11वं वचन, की त्या पहिल्या तासापासून आलेल्या कामगारांनी कुरकुर केली. कुरकुर हा शब्द आलेला आहे बायबलमध्ये. त्यांनी त्या घरधन्याविरुद्ध, मालकाविरुद्ध, द्राक्षमळ्याच्या मालकाविरुद्ध काय केली? कुरकुर केली. आणि यावर आज आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. त्यांनी कुरकुर केली की आम्ही एवढा वेळ काम केलं आणि आम्हाला एवढंच का? त्यांनी थोडा वेळ काम केलं, त्यांना आमच्या एवढेच पैसे. मनुष्य स्वभाव म्हणून हे साहजिक आहे, आपल्याला योग्य वाटतंय, परंतु देवाला ते योग्य वाटत नाही. देव काय म्हणतो, तुला जे ठरवलंय ते दिलं ना, संपला विषय. कुरकुर केलेली देवाला आवडत नाही. आणि या लोकांनी काय केली? कुरकुर केलेली आहे आणि परमेश्वराला ते आवडलेलं नाही. आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की स्वर्गाचं राज्य असं आहे, म्हणजे कुरकुर देवाला आवडत नाही. या लोकांनी कुरकुर केली, ती देवाला आवडलेली नाही. आता आपल्याला माहिती आहे की इस्रायल लोक जेव्हा मिस्र देशातून बाहेर आले तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की तांबडा समुद्र दुभागला, परमेश्वराने दुभागला. मोशे त्यांचा देवाचा सेवक, लीडर म्हणून त्यांच्या पुढे होता. तांबडा समुद्र दुभागला, कोरड्या भूमीतून ते पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर फारोचं सैन्य त्यांचा पाठलाग करत येत आहे हे त्यांनी पाहिलं आणि ते फारोचं सर्व सैन्य तांबड्या समुद्रामध्ये बुडालं हे पण त्यांनी पाहिलं. असे मोठमोठे आणि अद्भुत चमत्कार त्यांनी पाहिले, तरीही रानामध्ये त्यांनी कुरकुर केली. काय कुरकुर केली? आम्हाला काय तिकडे मिस्र देशामध्ये खायला भेटत नव्हतं काय? तो आम्हाला इकडे रानामध्ये आणलंयस मरायला? तिकडे काय कबरा नव्हत्या काय? इकडे रानामध्ये तू आणलंयस आम्हाला मरायला? अशी त्यांनी कुरकुर केली. आणि मोशे चिडला. मग खूप वैतागायचा मोशे, कारण पुष्कळ लाखो लोक होते आणि त्या लोकांच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवणारा एकटा मोशेच होता. परमेश्वर फक्त मोशेशीच बोलायचा. आणि मग मोशे कधी कधी फार त्रस्त होत असे. तो पण एक मनुष्यच होता,
40 दिवस 40 रात्र उपवास करणं वगैरे काय साधी गोष्ट नाही आहे. आणि या लोकांची कुरकुर, आम्हाला काय तिथे मांस मिळत नव्हतं का? तर परमेश्वराने त्यांना मान्ना, स्वर्गीय देवदूतांचं अन्न दिलं. लाव्हे हे पक्षी त्यांनी परमेश्वराने आणून पाडले तिथे, आणि ते त्यांनी बनवून खाल्ले. मान्ना पण अगदी मधाच्या पोळीसारखं सुंदर त्याची चव होती. लाव्हे पण अगदी नॉनव्हेज त्यांना मस्तपैकी जेवण तिथे रानामध्ये मिळालं. त्यांच्या चपला झिजल्या नाहीत 40 वर्ष, त्यांचे कपडे फाटले नाहीत 40 वर्ष. अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ बनून परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. मेघस्तंभ दिवसा त्यांच्याबरोबर. मेघस्तंभ म्हणजे पहा, दिवसा ऊन वगैरे असेल तर मेघस्तंभ त्यांच्यावर असला तर त्यांना सावली, थंड वारं असं त्यांना मिळायचं. म्हणजे जवळजवळ एसीचा फील त्यांना मिळाला दिवसा. रात्री परमेश्वर त्यांच्याबरोबर अग्निस्तंभ असा होता, म्हणजे रात्री थंडी वाजू नये म्हणून त्यांना थोडंसं उष्णता, गरम, ऊब असं त्यांना परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. म्हणजे त्यांची किती काळजी घेतली. त्या रानामध्ये त्यांना खायला प्यायला काही कमी पडलं नाही. त्या रानामध्ये त्यांचे कपडे फाटले नाहीत किंवा चपला झिजल्या नाहीत किंवा त्यांना कसल्याही गोष्टीची कमतरता पडली नाही. मग अशा अवस्थेत सुद्धा ते काय करायचे? देवाकडे कुरकुर करायचे. मग कुरकुर देवाला आवडत नाही. प्रभू श्री ख्रिस्ताने आत्ता मत्तई 20 दाखला सांगितला ना, 11व्या तासाला आलेले लोक आणि पहिल्या तासाचे लोक काय करतात? कुरकुर करतात. हे इस्रायल लोक पण काय त्या रानामध्ये कुरकुर करत होते. परमेश्वर शपथ वाहून म्हणाला, निश्चय हे माझ्या विश्रामस्थानी यावयाचे नाहीत. आणि ती सर्व पिढी जी कुरकुर करणारी होती ती त्या रानातच मरण पावली. आणि जे पुढे गेले ते नवीन पिढी होती, तरुण लोक होती, ज्यांनी कुरकुर केली नाही, ज्यांना कुरकुर म्हणजे काय माहिती नाही. आणि जुन्या पिढीतले यहोशवा आणि कालेब ज्यांनी कुरकुर देवाविरुद्ध केली नाही. ते म्हणायचे, अरे देव आपल्याबरोबर आहे ना, कशाला काळजी करता? देव पुरवतोय ना, कशाला घाबरता? हे ते म्हणायचे, यहोशवा आणि कालेब. आणि मग यहोशवा, कालेब हे जुन्या पिढीतले लोक आणि नवीन पिढीमधले सर्व तरुण लोक, लहान लोक, हे सर्व त्या कनान प्रदेशामध्ये म्हणजे दुधामधाच्या प्रदेशामध्ये गेले. कनान म्हणजे आजचा तो इस्रायल देश, दुधामधाचा प्रदेश असं त्याला बायबलमध्ये म्हटलेलं आहे. आणि जर कोणी गेला असेल इस्रायल देशामध्ये तर त्याला याचा अनुभव आला असेल. कसल्याही गोष्टीची कमतरता नाही त्या देशामध्ये, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. यार्देन नदीवर जर गेलात तर 24 तास 12 महिने त्या नदीला पाणी आहे. बैरशेबाच्या वाळवंटामध्ये जेव्हा हग्गार पळून चालली होती, तिच्या मुलाला इश्माईलला तहान लागली, तो तहानेने तडपडला, तेव्हा परमेश्वराने त्या वाळवंटामध्ये एक झरा दिला. तो झरा आजही बैरशेबाच्या वाळवंटामध्ये आहे. त्याला पण 12 महिने 24 तास पाणी आहे. आणि ते पाणी जमिनीपासून जवळजवळ 6 फूट वर येतं. आणि मग 6 फुटाचा त्यांनी कट्टा केला आहे आणि तिथून ते पाणी एका कॅनलसारखं नेलेलं आहे. पाणी मुबलक आहे. यार्देन नदीमध्ये मासे मोठे मोठे आहेत. अगदी कचऱ्याच्या गाडीतून आपण जसा कचरा नेतो तसे मासे नेले जातात. फळं फार सुंदर आहे. द्राक्षाचा एक घड खरंच 2 जण कावडीसारखा उचलून नेतात. इतकं सुंदर, इतका मोठा आशीर्वाद. म्हणजे दुधामधाच्या प्रदेशामध्ये परमेश्वराने त्यांना नेलं की जिथं काहीही कमी नव्हतं. ज्यांनी कुरकुर केली नाही त्यांना नेलं परमेश्वराने त्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये. म्हणजे देवाला कुरकुर आवडत नाही. आता एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा होते. त्यांना काय आज्ञा दिली देवाने की ही मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, बाकीच्या सगळ्या झाडांची फळं खा. आणि त्याने देवाचे उपकार मानले नाहीत. या इस्रायल लोकांनी पण देवाचे उपकार मानले नाहीत.
आणि या कामगारांनी पण देवाचे उपकार मानले नाहीत की बाबा आम्हाला काम नव्हतं, आम्हाला काम मिळालं. इस्रायल लोकांनी पण देवाचे उपकार मानले नाहीत त्या रानामध्ये की बाबा अशा रानामध्ये परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टी पुरवतो. एवढा मोठा चमत्कार करून देवाने आम्हाला फारोच्या सैन्याच्या तावडीतून सोडवलं. एवढे आम्ही मोलमजुरी करत होतो, गुलाम होतो, तिकडे फटके खात होतो चाबकाचे, त्यातून आम्हाला देव सांभाळतोय, सावरतोय, सर्व गोष्टी पुरवतोय. देवाचे उपकार नाही मानले. आणि आदामाने पण देवाचे उपकार नाही मानले की देवा ते मधल्या झाडाचं फळ राहू दे, पण बाकीची तरी फळं तुम्हाला दिलेली आहेस खायला. सुंदर 4 नद्या दिलेल्या आहेत आम्हाला पाणी पिण्यासाठी. ते देवाचे उपकार नाही मानले, तर फळ खाल्लं, चूक केली, पाप केलं, देवाची आज्ञा मोडली आणि वर देवालाच दोष देतो, कुरकुर करतो. तो देवालाच काय दोष देतो की बाबा तू जी स्त्री मला दिली तिने मला ते फळ दिलं आणि म्हणून मी खाल्लं. ती कुरकुर देवाला आवडत नाही. आणि देवाने आदामाला पण त्या एदेन बागेच्या बाहेर काढलं. एदेन बागेच्या बाहेर काढलं. कुरकुर देवाला आवडली नाही म्हणून. तर आपण देवाचे उपकार मानले पाहिजे. एक गोष्ट नाही मिळाली तर 99 गोष्टी ज्या मिळाल्या त्याबद्दल देवाचे उपकार आपण कधी मानणार. नुकताच कोरोनाचं 2री लाट होऊन गेली. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन अभावी किती लोक मेले. उत्तर प्रदेशमध्ये प्रेतं गंगा नदीमध्ये फेकून दिली होती लोकांनी, टाकली होती, अशीच ती वाहत होती. म्हणजे प्रेतक्रिया करायला पण त्यांच्याकडे जागा नव्हती, जाळायला पण जागा नव्हती, इतके प्रेत होते. ऑक्सिजन अभावी कितीतरी लोक मरण पावले, पण तोच ऑक्सिजन परमेश्वराने आपल्याला फ्रीमध्ये दिला आहे. त्याचे उपकार आपण देवाकडे कधी मानणार. ज्याला ऑक्सिजन कमी पडतो त्याला त्याचं किती महत्त्व पटलं त्या काळामध्ये, आणि त्या ऑक्सिजन अभावी कितीतरी लोक मेले. मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आमची सून आहे, तिथे ती नर्स म्हणून आहे, शुभदा तांबे, म्हणजे विकास तांबे आमचा मुलगाच, तो ज्याला आम्ही सांभाळलं, मोठं केलं. तर ती शुभदा सांगत होती, ती नर्स आहे मिरज सिव्हिलला, 8-8 दिवस वेटिंग असते फ्युनरलसाठी. हॉस्पिटलमध्येच ते विद्युत दाहिनीवर जाळायचे, लोकांना बोलवायचे नातेवाईकांना, हे बघा झालं जावा. 8-8 दिवस वेटिंग. म्हणजे इतकं भयंकर प्रकार झाला 2ऱ्या लाटेमध्ये. त्यातून देवाने आपल्याला वाचवलं. आपण देवाचे उपकार कधी मानणार. ऑक्सिजन देवाने आपल्याला फ्रीमध्ये दिलेला आहे, आपण देवाचे उपकार कधी मानणार. एखादी गोष्ट नाही मिळाली तर लगेच देवाला दोष देणं, देवाला कुरकुर करणं, हे देवाला आवडत नाही. बाकीच्या ज्या 99 गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दल देवाचे उपकार आपण कधी मानणार, उपकारस्तुती आपण कधी करणार. आदामाने पण तसं करायला पाहिजे. 99 झाडाची फळं खाता खाता त्याचं आयुष्य संपत आलं असतं. इतकं ते सुंदर आणि इतकं मोठं आणि इतकं भव्य आणि इतकं छान होतं, परंतु त्याने ते न करता त्या एका झाडाच्या पाठीमागे लागला आणि त्या झाडाचं फळ खाल्लं आणि देवाचे आशीर्वाद सर्व गमावले आणि एदेन बागेच्या बाहेर. दाविदाचं उदाहरण मी तुम्हाला देतो. दावीद देवाला मान देणारा होता. तो मेंढरं राखताना पण देवाची स्तोत्र म्हणजे गाणी आहेत ती रचायचा. त्याच्याकडे एक वीणा होती, त्याने तो चाल लावायचा आणि गायचा. आणि त्या रानामध्ये तो देवाची गाणी गाऊन काय करायचा, देवाचं गौरव करायचा. आणि हे परमेश्वरांनी पाहिलं आणि परमेश्वरांनी त्याचा सेवक शमूएल याला बेथलेम गावी पाठवलं. ईशाईच्या घरी जा आणि ईशाईच्या पुत्राला तू काय कर, अभिषेक कर. आणि जेव्हा ईशाईचे 7 पुत्र येतात त्याच्या पुढे, तर शमूएलला परमेश्वर म्हणतो नाही, हा नाही, हा नाही. मग अजून कोण आहे का, तर तो आहे एक जण रानात आहे, बोलव त्याला म्हणतो शमूएल. त्याला बोलवल्यानंतर तो समोर आल्यानंतर परमेश्वर म्हणतो हाच तो, याला अभिषेक कर. आणि शमूएल काय करतो, दाविदाला अभिषेक करतो, त्याच्या डोक्यावर तेल ओततो. अभिषेक काय म्हणून, इस्रायलचा राजा म्हणून. दावीद छोटा कोवळा सुकुमार 14-15 वर्षाचा मुलगा. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की शौल राजाचा आणि दाविदामध्ये वितुष्ट येतात. शौल राजा दाविदाला ठार मारण्यासाठी मागे लागतो आणि दावीद रानावनातून पळतो.
इतके त्याचे हाल होतात की त्याला गुहेमध्ये वगैरे दिवस काढावे लागतात, रात्रभर. जंगलामध्ये, रानामध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये तो फिरतो, पळतो जीव वाचवून, या शौलापासून, शौलाच्या सैन्यापासून. गुहांमध्ये त्याला राहावं लागतं, वेड्याचं सोंग घेऊन त्याला फिरावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये पण दाविदाने देवाविरुद्ध कुरकुर केल्याचा एकही शब्द बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही. अशा परिस्थितीत पण, हे देवा तू मला राजा म्हणून अभिषेक केला, मी बोलवलं होतं का तुझ्या दासाला? नाही, असं कधी दावीद बोललेलं आढळलं नाही. हे देवा तू मला राजा म्हणून अभिषेक केला आणि मी आता जंगलात रानावनात फिरतोय, वेड्याचं सोंग घेऊन मला फिरायची वेळ आली, असं दावीद एकदाही देवाला दोष देण्यासारखं बोलला नाही. पण त्यांनी देवाचं गौरवच केलं. शौल राजा पाठीमागे लागला, तो पळताना, जीव वाचवून पळताना सुद्धा त्याने स्तोत्रच रचलेलं आहे. हे देवा माझा शत्रू माझ्या पाठीस लागलेला आहे, माझा जीव धुळीस मिळाला आहे, माझे जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे, मी घायाळ झालो आहे. अशी स्तोत्र त्यांनी असं पाठलाग होत असताना पळता पळता त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यांनी देवाचं गौरवच केलेला आहे. आणि म्हणून देवाने काय केलं? दाविदाने देवाविषयी कुरकुर नाही केली. म्हणून परमेश्वराने दाविदाला थोर राजा बनवलं. इस्रायलाचा सर्वात मोठा, सर्वात श्रीमंत, सर्वात वैभव संपन्न राजा. असा राजा कधी झाला नाही आणि होणार पण नाही अख्ख्या पृथ्वीवर. इतका मोठा, थोर, वैभव संपन्न राजा परमेश्वराने दाविदाला बनवलं. याचं कारण त्याने देवाला दोष दिला नाही, त्याने देवाविरुद्ध कसली कुरकुर केली नाही आणि त्याने काय केलं? देवाचं गौरव केला. पहिले थेसलनिकाकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16, 17, 18 ही वचनं आपल्याला काय सांगतात पाहूया. थेसलनिकाकारास पहिले पत्र 5, 16, 17, 18 आपण वाचूया. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. काय म्हणतो परमेश्वर बघा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. निरंतर प्रार्थना करा. कुठलीही गोष्ट असू दे, कुठलाही प्रसंग असू दे, त्यामध्ये आपण देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. कारण आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या देवाकडून मिळतात, परमेश्वर आपल्याला देतो, त्या प्राप्त होतात, परमेश्वराकडून प्राप्त होतात. मग आपण हे पृथ्वीवरचं जीवन जगत असताना कदाचित आपलं घर छोटं असेल, पण त्या छोट्या घरामध्ये सुद्धा आपल्या सर्व गरजा भागवणारा कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. कदाचित आपल्याला पगार कमी असेल, पण त्या कमी पगारामध्ये सुद्धा आपल्या सर्व गरजा भागवणारा परमेश्वर आहे. म्हणून देवाचे उपकार मानले पाहिजेत. कदाचित आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट कमी असेल, परंतु त्यातही परमेश्वर आपल्या सर्व गरजा पुरवतो. कदाचित आपलं घर मोठं असेल आणि कदाचित आपल्याकडे पैसे पण भरपूर असतील, पण तरीही त्या मोठ्या घरामध्ये आणि अतिशय जास्त असलेल्या पैशामध्ये शांती देणारा परमेश्वरच आहे. कारण शांती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, तर परमेश्वराकडूनच मिळते. देवाचं वचन आपल्याला सांगतं. तर सर्व स्थितीत आपण काय केल्या पाहिजेत? प्रार्थना केल्या पाहिजे. घर छोटं असू दे, मोठं असू दे, परमेश्वर आपल्या सर्व गरजा त्याच्या संपत्तीनुरूप ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने पुरवेल. फिलिप 4:19. पगार कमी असू दे, अधिक असू दे, परमेश्वर आपल्या गरजा पुरवेल. एक उदाहरण सांगतो. कमी पैशामध्ये परमेश्वर आपली कशी काळजी घेत होते. आता एलिया बघा, त्याला रानात पळून जावं लागलं. त्याने देवाची विरुद्ध कुरकुर केली नाही. त्या रानामध्ये त्याला देवदूताने येऊन सुरईमधून पाणी पाजलं आणि त्या रानामध्ये कितीतरी दिवस कावळा येऊन त्याला भाकर आणि मांसाचा तुकडा, म्हणजे देवाने बनवलेले सुंदर अन्न देत होता. देवाने बनवलेले सुंदर अन्न. म्हणजे एलियाकडे काय फार पैसे होते असं नाही, पण त्याची गरज भागली जात होती आणि ती गरज भागवणारं कोण आहे? परमेश्वर आहे. एक उदाहरण सांगतो माझं. मी 10वीला होतो आणि आमची आई नर्स होती आणि तेव्हा नर्सेसना काय फार पगार नव्हता.
अगदी जेमतेम पगार होता. आणि तिचा कान दुखायचा, कान. आणि कान दुखायचा आणि सुजायचा आणि कानाचं ऑपरेशन करायला पैसे नव्हते. आणि मग ती काय करायची, कान दुखला सुजला की मग तेवढ्यापुरतं ते गोळ्या घ्यायचे, औषध घ्यायची आणि ते बरं वाटायचं. मी पुन्हा 2-3 महिन्यांनी 4 महिन्यांनी पुन्हा कान दुखायचा, कान सुजायचा. ऑपरेशन करायला पैसे नाही म्हणून ती काय करायची, जरा चालढकल करायची. मी तेव्हा 10वीला होतो आणि सहज मी रस्त्याने जात होतो. तर जाताना मला एक दगड लागला पायाला आणि रक्त आलं. मग मी तिथंच डॉक्टरची एक छोटी डिस्पेन्सरी होती, तिथे ते चिकटपट्टी वगैरे काय लावायला किंवा गेलो. तर त्या डॉक्टरच्या त्या डिस्पेन्सरीमध्ये एक हे लावलं होतं, बॅनर लावला होता की कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर टेपन, तेव्हा फार फेमस होते डॉक्टर टेपन, अगदी महाराष्ट्रामध्ये नंबर 1चे डॉक्टर, पुण्याचे ते. त्यांचं सांगलीला काय आहे 3 दिवसाचा कॅम्प आहे, फ्रीमध्ये चेकअप, सर्विस आणि ऑपरेशन. ते मी पत्ता घेतला, त्यांचा नंबर घेतला आणि आईला सांगितलं. आईने जाऊन तिथे तिचं नाव रजिस्टर केलं आणि सांगलीमध्ये ती ॲडमिट झाली. तिचं फ्रीमध्ये ऑपरेशन झालं. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात बेस्ट ENT डॉक्टरकडून, डॉक्टर टेपन, तो नर्सेस ज्या असतील त्यांना माहिती असेल नाव, दी बेस्ट डॉक्टरकडून. म्हणजे पैसे नसताना पण गरज भागवणारा आपला परमेश्वर आहे, नाही का. तो उत्तम ते देतो. घर छोटं असेल तरी सर्व गरजा आपल्याला पुरून उरतात, आपल्याला काही कमी पडत नाही. ते परमेश्वर देतो. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजेत. पगार कुणाला कमी असतो, कुणाला जास्त असतो. कमी असला तरी सगळ्या गरजा पुरवणारा परमेश्वर आहे. त्या कमी पगारामध्ये सुद्धा आपल्या सर्व गरजा परमेश्वर पुरवतो, काही कमी पडू देत नाही. जास्त पगार असला तरीही त्रास असतो, कष्ट असतं, दगदग दवदव असते, व्याप जास्त असतो. जास्त पगार म्हणजे खायची गोष्ट नाही, जास्त बिझनेसमध्ये पैसा म्हणजे पण खायची गोष्ट नाही. तेवढा व्याप, त्रास, शत्रू, दुश्मन हे सगळे त्यात आलेच. त्यामध्ये शांती देणारा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वराचे काय केले पाहिजे, उपकार आणि उपकारच मानले पाहिजेत. देवाविरुद्ध कुरकुर केलेली देवाला आवडत नाही. या दाखल्यामध्ये आपण पाहिलं की देवाविरुद्ध कुरकुर केली, पहिल्या तासपासून काम करणाऱ्या लोकांनी देवाला आवडलं नाही. इस्रायल लोकांनी कुरकुर केली, ते रानातच मरण पावले. आदामाने कुरकुर केली, त्याला एदेन बागेच्या बाहेर देवाने हाकलून लावलं. दाविदाने मात्र कुरकुर केली नाही, तो थोर श्रीमंत राजा बनला, वैभवसंपन्न राजा बनला आणि परमेश्वराजवळ तो आज आहे. म्हणून आपण सर्व स्थितीमध्ये तेसलोनिकरास पहिलं पत्र 5:16-17-18 देवाचे उपकार मानले पाहिजेत, देवाचं गौरव केलं पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत, पुरवलेल्या आहेत, त्याबद्दल आपण देवाचे सतत गौरव केलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, आम्ही सर्व स्थितीमध्ये आनंदित असावं आणि तुझी उपकार स्थिती करावी असा आत्मा तू आम्हामध्ये घाल. आम्ही जर कुरकुर करत असेल तर देव बाप्पा आम्हाला क्षमा कर. परंतु देव बाप्पा आम्ही सर्व स्थितीमध्ये प्रार्थना करावी, उपकार स्तुती करावी आणि तुझ्याबरोबर आनंद करावा अशी दया कृपा तूच आमच्यावर कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.